किती रेटिंग देणार तुम्ही 5 पैकी? 5 पैकी 10 असन ते देईन मी, 5 नाही. हा काय बोलणार तुम्ही? का नाही काय बघू सांग, अगे शब्दच नाही ते बघा, इतका भारी पिक्चर आहे, एक नंबर. दुसरं इलेक्शनवर काही इफेक्ट वगैरे पडेल काय? हा इलेक्शनवर इफेक्ट पडेल? पाडाची ती पडू दे, नाही पडू दे, पण शिवसेना ती शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ती बाळासाहेब ठाकरे त्यांच्याविषयी टायगर आहे, सगळ्यांचा बाप आहे. हा बस. आणि तू पण बघ का? हो नक्की नक्की. हा पिक्चर म्हणजे खूप छान पिक्चर होता. असा पिक्चर खरंच हवा होता. यानं काही म्हणजे याच्यात सर्व दिसून आलं की काय आहे, बाळासाहेब ठाकरे फक्त हिंदू म्हणून लढले नाही, प्रत्येक शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी ते लढलेलं आहे. आणि जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे बाळासाहेब ठाकरे दवून गेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. नमस्कार मित्रांनो, ह्युमन बाईटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहूया ठाकरे या चित्रपटाचे पब्लिक रिव्ह्यूज. एक नंबर छान पिक्चर वाटला आहे. बाळासाहेबांचं जे जीवनचरित्र त्याच्यावर दाखवलेलं आहे, त्यामध्ये खरंच बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आणि हिंदू लोकांसाठी जे स्थान निर्माण केलं ते खरंच अंगाला काटा येण्यासारखा पिक्चर आहे. आणि यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% फरक पडणार म्हणजे पडणार. लोकसभेमध्ये सर्वाधिक सीट हे शिवसेनेचे निवडून येणार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 100% भगवाच फडकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब. पिक्चर एक नंबर आहे. सगळ्या शिवसैनिकांनी पाहायला पाहिजे आणि बाळासाहेबांचं शिक्षण आहे आणि सगळ्यांनी हे करायला पाहिजे. पिक्चर बघायला पाहिजे. पिक्चर खूप छान आहे. एक नंबर. बाळासाहेबांची पूर्ण कारकिर्दी समोर उभं राहील. वन टाइम शो. छान एकदम भारी पिक्चर आहे. अरे बाप, कडक चित्रपटाला काय बोलण्यासारखं काहीच नाही. एकदा बघून घ्या, तुम्हाला सगळं सांगून स्पष्ट होऊन जाईल. खूप चांगला पिक्चर आहे, खूप चांगला. 5 पैकी 5. पिक्चर एकदम झकास. काय बोलणार तुम्ही? एकदम कडक एकदम. खूप छान चित्रपट आहे आणि साहेबांची परत एकदा आठवण आली आहे की साहेब चांगला पिक्चर आहे. जे कार्यकर्ते आहे ना, जे थंड झालेले ते असे उठून असे जागे होतील असं आहे. त्याच्या साहेबांची जुनी आठवण परत करून दिली त्यांनी. ज्याचं रक्त थंड आहे ना ते गरम होईल. एकदम जबरदस्त होता, एकदम मस्त होता, एकदम जबरदस्त. याच्या आधी असा पिक्चर का निघाला नाही आणि बाळासाहेबांनी खूप भारी केलेलं आहे असं वाटतं मला. खूप जबरदस्त होता पिक्चर. 10-15 जितके पण स्टार देते ना तितके कमी आहे. छान होता, एकदम सुंदर. काय बोलणार तुम्ही? काय तर बाळासाहेबांवर काय बोलायचं. शब्द सुद्धा नाहीत का? नाही 5 पैकी 5. पिक्चर एकदम फाडू पिक्चर आहे. लईच खतरनाक. म्हणजे एकदम भारी ॲक्टिंग केली त्यांनी, एवढी ॲक्युरेट ॲक्टिंग केली ना. आणि ते आवाज बदलला, ते इतकं भारी वाटलं. असं फील आलं बाळासाहेब परत असं ऐकल्यासारखं वाटलं बाळासाहेबांना. एकदम नंबर 1. आणि ते मला त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आवडला म्हणजे औरंगाबादचं नाव बदललं संभाजीनगर. अरे त्यावर काहीतरी प्रभाव पडायला पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण UP-मध्ये भरपूर ठिकाणचे नावं बदलले आहेत. म्हणजे हे आपला मुद्दा एवढा महत्त्वाचा नाही आहे की संभाजीनगर द्यायला पाहिजे नाव. हा एकदम पिक्चरमधला एकदम असा एवढा भारी पॉईंट वाटला की संभाजीनगर नाव दिलं. एकदम फार 5 पेक्षा 6 स्टार द्या त्याला. परखड मतवादी म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला काहीच हरकत नव्हतं. सगळ्या जनतेला हे माहिती होतं. पण जी नवीन युवा पिढी आहे आपल्यासारखी, तर या लोकांना बाळासाहेब काय होते हे फक्त ऐकून होतं. आज जेव्हा प्रत्यक्षात अगदी सुरुवातीच्या रोपट्यापासूनच त्यांनी जे शिवसेनेचं रोपटं लावले, तर ते रोपटं कसं त्यांनी मोठा वृक्ष करून दाखवलं आहे. आणि त्यामुळे आपल्यासारख्या युवा पिढीला नक्कीच या पिक्चरचा फायदा होणार आहे आणि सर्व युवा पिढी ह्याच्यामधनं सेनेमध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न या करेल. चित्रपटाचा काही इलेक्शनवर प्रभाव पडेल का? अर्थातच, नक्कीच. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? काहीच हरकत नाही. 5 स्टार पूर्ण दिले तरी काहीही हरकत नाही. अतिशय परखड मतवादी त्यांनी, सिद्दीकींनी पण खूप सुंदर भूमिका केली आहे. कुठेतरी प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे आपल्याशी बोलतात, ते आपल्याशी संवाद साधतात ते असं आम्हाला वाटलं. अतिशय उत्कृष्ट चित्रपट. आम्हाला तर रडायला आलं, डोळ्यात पाणी आलं जेव्हा एकदम त्यांना पडद्यावर समोर पाहिलं. ते आम्हाला असं वाटत होतं की खरंच ते आमच्यासमोर आज जिवंत होऊन उभे आहेत. हे असं आम्हाला भास झाला. ॲटोमॅटिक डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं पिक्चर हॉलमध्ये. पिक्चर म्हटलं तर बाळासाहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एक नंबर पिक्चर आहे. पण माझे वडील वगैरे हे पहिल्यापासून शिवसैनिक आहे, त्यामुळे ती निष्ठा आमच्याही रक्तामध्ये आहे. आणि लोकांनी खूप म्हणलं की हे इलेक्शनसाठी हा सिनेमा काढला, पण हे घडलेली गोष्ट आहे. हे काही आम्ही करणार आहे असं नाही सांगणार आहे. जे झालेलं आहे ते सांगतोय आम्ही, जे सत्य आहे आणि ते कोणाला नाकारता येणार नाही. कारण बाळासाहेबांनी सांगितलंय शिवसैनिकाला, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखाली पण पडतो. ठाकरे चित्रपट हा खरंच एक फार छान आहे. बाळासाहेबांचा पण म्हणजे हिस्ट्री आपल्याला कळालेली आहे, जी जन्माच्या आधी जे काही घडलं होतं ते. आणि प्रत्येकाने हा पिक्चर मराठीत पाहिला पाहिजे, कारण
मराठी आपली मातृभाषा आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने खूप छान ॲक्टिंग केली. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्हाला कसं वाटलं? मी सांगितलं बेस्ट एकदम छान जबरदस्त. आणि बाळासाहेब म्हणजे एक महाराष्ट्राची बुलंद तोफ होती. असा नेता महाराष्ट्राला पुन्हा भेटू नाही शकत. एक खंत आहे आणि एक अभिमान पण आहे जेव्हा आपण असं पडद्यावर वगैरे बघू शकतो. आपण त्यांना जोपर्यंत जिवंत होते तेव्हा तर आपण भेटू नाही शकलो, पण असं पडद्यावर बघून पण अंगातून अभिमान जागे होतो. बस एवढंच. चित्रपट एकदम उत्कृष्ट वाटला, एकदम जबरदस्त. आणि चित्रपटातून बाळासाहेब काय होते हे समजलं आम्हाला. तसं आम्ही लहानपणापासून पाहिला नेता आवडता नेता बाळासाहेबच होते. ते आज चित्रपटातून कळलं. आपल्या जन्मापूर्वी पण बाळासाहेबांनी काय करून ठेवलेलं आहे जे आपल्याला माहीत नव्हतं काहीच. ते आज बाळासाहेबांचा चित्रपटातून खूप छान मांडलं आहे. आणि पुढचा पार्ट लवकर आतुरता आहे त्याची. इलेक्शनवर याचा काही प्रभाव पडेल का? नाही, इलेक्शनचा काही पिक्चरशी काही संबंधच नाही. असं वाटत नाही इलेक्शनसाठी चित्रपट तयार केला असेल म्हणून. चित्रपट एकदम बरोबर आहे आणि एकदम उत्कृष्टरित्या तो चित्रपट दाखवला. आजपर्यंत आम्ही शिवसेना बघितली होती, पण ती शिवसेना स्थापन कशी झाली, तिच्या मागचं बाळासाहेबांचा संघर्ष किती होता हे आज आम्हाला चित्रपटातून बघायला मिळालं. चित्रपट एकदम उत्कृष्टरित्या पार पडला. स्टार किती देणार तुम्ही? 5 पैकी? स्टार तुम्ही 5 आहे तर 5 पैकी 5 हजार असते तर 1000 दिले असते आम्ही. चित्रपट खूप उत्कृष्ट होता, खूप चांगल्या प्रकारे बनला. आणि जे मेन गोष्टी होतात, महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या, मुख्य गोष्टी की मराठी माणसाने कसं स्ट्रगल करावं लागलं बाळासाहेबांना मराठी माणसाला स्टँड करण्यासाठी, ते खूप उत्कृष्टपणे मांडलं आहे या पिक्चरमध्ये. त्यामुळं एकदम खूप छान प्रकारे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने, प्रत्येक व्यक्तीने मुलाबाळासकट हा पिक्चर पाहावा. स्टार तर 5ने असंख्य देऊ शकतो. एक नंबर मूवी आहे. बाळासाहेबांची जी भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेली आहे ती पण खूप छान आहे. पिक्चर एक वेळेस नक्की सर्वांनी बघावा. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांनी आपल्याला उल्लेख केलेला आहे संभाजीनगरचा, आणि तो पिक्चरमध्ये पण आहे, आणि तसं व्हायला पण पाहिजे. पिक्चरला 5 स्टार. एकदम छान, अतिशय छान, खूप छान वाटलं बघून. आणि जे ऑफ स्क्रीन बाळासाहेब बघायला मिळाले नव्हते ते ऑन स्क्रीन बघायला मिळाले तर छान वाटलं. 5 स्टार. शिवसेना प्रमुखांच्या ज्या छबी होत्या वेगवेगळ्या, आणि ज्या इतिहासात काही गोष्टी झाकल्या गेल्या होत्या ह्या चित्रपटाच्या माध्यमातून नवीन युवकांना कळालेल्या आहेत. त्यामुळं हा चित्रपट तर चांगला चालणारच आहे, परंतु युवकांना नवीन प्रेरणा मिळणार. निवडणुकीसाठी हा चित्रपट नव्हताच असं मी शिवसैनिक म्हणून मानतो. आम्हाला जी अपेक्षा होती त्यापेक्षा संजय राऊत साहेबावर हा चित्रपट नसून एक जीवनपट. साहेबांनी काय काय केलं हे सर्व शिवसैनिकांना, ज्या शिवसैनिकांनी आतापर्यंत साहेबाला अनुभवलं नाही. आम्ही तर लहानपणापासून बाळासाहेबांवरती प्रेम होतं, सभा ऐकल्या, पण ज्यांनी पाहिलं नाही आणि त्यांना बाळासाहेब कसे होते काय होते हा जीवनपट संजय राऊत साहेबांनी एकदम हुबेहूब साकार केला इथं चित्रपटाच्याद्वारे. आणि शिवसैनिकांना बाळासाहेब समजले. वास्तववादी चित्रपट आहे आणि नक्कीच हा चित्रपट बघितल्यानंतर 163 सीट होतील असे मला ठाम मत आहे. 5 पैकी 4.5. जय भवानी, जय शिवाजी. 10 पैकी 10. एक नंबर पिक्चर आहे. जय महाराष्ट्र. एकच म्हणणार, जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्रपट अतिशय उत्कृष्ट होता. बाळासाहेबांच्या आयुष्यावरती बरेचसे प्रसंग जे आजच्या युवा शिवसैनिकांना बघायला नाही मिळाले ते चित्रपटामुळे बरेचसे समोर आले. साहेबांच्या 80% समाजकारण, 20% राजकारण हा विषय कसा आहे हा चित्रपटामुळे असा हुबेहूब शिवसैनिकासमोर उभा राहिला आहे. संजय राऊत साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे आणि बऱ्याचशा मेहनत या चित्रपटामागे त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे हा असा उत्कृष्ट चित्रपट आम्हाला बघायला मिळाला. आणि ज्या गोष्टी साहेबांनी आयुष्यात केला की बऱ्याचशा पक्षांनी मोठे घरातले पोरं रस्त्यावरती आणले राजकारणात आणून, पण साहेबांनी रस्त्यावरच्या साध्या मुलाला राजकारणात आणून खूप मोठं केलं आहे. हा साहेबांचा विचार सर्व शिवसैनिकामध्ये 80% समाजकारण हा पुन्हा बऱ्याचशा युवा मुलांना फक्त ते ऐकण्यासाठी मिळत होतं नेमकं काय आहे. आज ते बरंचसं बघायला मिळालं आणि खूप अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. किती स्टार देणार तुम्ही? 5 पैकी? 5 पैकी 100 जरी असते तरी 100 दिले असते, पण 5 असल्यामुळे 5च देतो. शिवसेनेचं जे खरं भगवं रक्त आहे, जे खरं तापणार तेच आहे. बात ज़्यादा कुछ नहीं है. हिंदू रहूँगा और सबसे ज़्यादा फख्र इस बात का है कि मैं इंडिया में रहता हूँ तो इंडिया को ही प्राउड करूँगा. बाकी कुछ नहीं बोलना चाहता. हिंदुस्तान जिंदाबाद. चित्रपट खूप सुंदर होता, चांगला होता. आणि खरं बाळासाहेबांचा आणि माझी कधी प्रत्यक्षात भेट झाली नाही, पण त्यांच्या जी कार्याची सुरुवात झाली तर ते कसे म्हणजे त्यांनी सुरुवातीला किती स्ट्रगल केलं आणि कसा त्यांना त्रास झाला. खरंच त्यांच्यामुळे आम्हाला एक म्हणजे ते बघून आज असं आम्हाला अंगात संचारलं आहे की खरंच
म्हणजे त्यांनी आपल्यासाठी किती सोपं करून ठेवले सगळ्या गोष्टी, त्यांनी किती कष्टातून शिवसेना उभी केली. खरंच त्याचा खूप म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की अशा पक्षामध्ये आम्ही काम करतो. आणि असं अक्षरशः अंगावर शहार येत होते, म्हणजे अक्षरशः रडू येत होतं की त्यांनी किती परिश्रम घेतले शिवसेना वाढवण्यासाठी. आणि असंच त्यांच्यासारखंच आम्ही खूप मेहनतीने ह्या पक्षाला आम्ही पुढे घेऊन जाऊ. जय भवानी, जय शिवाजी. बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे यांचा. जय भवानी, जय शिवाजी. चालणार तर फक्त एकच चालणार, फक्त ठाकरे आणि ठाकरे ठाकरे. ज्या सगळ्या यूथसाठी पाहण्यासारखा पिक्चर म्हणजे ठाकरेच आहे. अतिशय अप्रतिम सिनेमा. काय बोलणार तुम्ही? दिग्दर्शन चांगलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकांनी बाळासाहेबांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. पटकथा चांगली आहे, प्रभावी आहे. शिवसेनेचा जुना इतिहास परत एकदा जागा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदम चांगलं वाटलं. बाळासाहेबांचे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील. तसे तर बाळासाहेब आमच्या मनात अजून पण जिवंत आहे आणि कायम राहतील. खूप चांगला पिक्चर होता आणि अजून दुसरा पार्ट पण येणार आहे, तो याच्यावरही चांगला राहील अशी अपेक्षा करतो. बाळासाहेबाला पहिल्यापासून लहानपणापासून घरच्यांनी संस्कार दिलेले, त्यांचे विचार मी पहिल्यापासूनच हे करतो आणि पहिल्यापासून मी बाळासाहेबाला खूप मानतो. तर 5पेक्षा जास्त स्टार दिले या पिक्चरसाठी. पिक्चर आम्हाला खूप छान वाटला. आम्ही मूळचे शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला तो बघताना आमच्या अंगात पण हिंदुत्वाचं रक्त सळसळत होतं. ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे शिवसेनेची, त्याप्रमाणे खरोखर कार्यकर्ते त्याचप्रमाणे वागतात, तसेच आहेत. हे बघताना आम्हाला असं वाटत होतं, स्वतः पण आम्ही याच्यात इन्व्हॉल्व झालेलो आहेत. कारण असे आम्ही पण आंदोलनं केलेले आहेत किंवा जे पण आज समाजासाठी जो आवाज उठवतो तो खरंच त्यांच्या प्रेरणेतून मिळतो. आणि एक आमच्यामध्ये नवीन येणाऱ्या पिढीसाठी ही खूप छान जनजागृती झालेली आहे. तसेच इलेक्शन पिरियड आता समोर आलेलेच आहेत आणि नवीन पिढीला खरोखर बाळासाहेब कसे होते, काय होते, हे पिक्चरद्वारे या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि आतापर्यंत नुसतं बाळासाहेब म्हणजे वाघ, शिवसेनेचा वाघ, पण तो कसा होता, कशातून ते निर्माण झाले, हे आज सगळ्या जनतेपुढं आलेलं आहे आणि येत आहे. आणि नवीन पिढीसाठी हे खरोखरच खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. छान पिक्चर आहे. काय बोलणार तुम्ही चित्रपटाबद्दल? चित्रपटबद्दल एक बोलायचं झालं की मराठी माणसांनी एक हे पहिलं सांगितलं आलेले बाळासाहेब ठाकरे, त्याच्यावर अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्राने केली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसांनी बघण्यासारखा चित्रपट आहे. आणि ज्याप्रमाणे नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्याला माहीत आहे की उत्तम कलाकार आहे, त्यांनी या भूमिकेला न्याय दिलेला आहे. आणि हा सिनेमा म्हणजे एक मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आणि कमाईच्या बाबतीत बोलाल तर हा सिनेमा जवळपास सर्वच विक्रम तोडणार आहे. एकदम नंबर 1 पिक्चर. खूप छान आहे पिक्चर, खूप छान आहे. आणि यासारखा पिक्चर पुन्हा होणार नाही. हा पिक्चर म्हणून पिक्चर नाही आहे, हा फक्त साहेबांचा विचार आहे. पिक्चरसाठी नाही हा बनवलेला, हा फक्त विचार जगाला मांडण्यासाठी बनवलेला आहे. एकदम खूप छान होता. आणि बाळासाहेबांची जीवनशैली एकदम व्यवस्थितपणे संजय राऊतांनी दाखवली. आणि बाळासाहेब ठाकरेंचा हा जीवनाचा आपला प्रवास हा 2.5-3 घंट्यात संपेल असा नाही आहे. बाळासाहेब काय होते, देशभक्ती त्यांची दिसून आली या चित्रपटातून आणि उत्तम असा चित्रपट होता असं मला वाटेल. चित्रपट हा शिवसेनेचा जो पूर्ण आधारित आहे. म्हणजे त्यांची व्यवस्थित आपत्कालीन काय आली, काय कोणत्या गोष्टी त्यांनी प्रत्येक हुबेहूब त्यांनी मांडलेलं आहे. आणि संजय राऊतांनी जे चित्रपट दाखवलं आहे त्यात अगदी शिवसेनेचा पाळता चालू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जो कुठपर्यंत आला आहे हा पूर्ण त्यांनी चित्रपटात सादर केलेला आहे. याबद्दल मी त्यांना 5पैकी 5 स्टार दिले आहे. धन्यवाद. चांगलं आहे. म्हणजे आपल्या मागचं म्हणजे आपली जी मागची पिढी होती, ठीक आहे, त्यांनी किती कष्ट घेतले, त्यांनी त्यांच्या हक्कासाठी किती लढा दिला. आणि आपले जे मराठी लोक होते ते थंड पडलेले होते, तर त्यांना जागवणारा एकमेव व्यक्तीनं म्हणता येणार हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मराठी समाजाला जो मान जो दिला आणि जो शक्ती दिली की युवा पिढीला उठण्याची, ती ह्या मातीत तरी अजून महाराजांनंतर बाळासाहेब ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरेनंतर मे बी कोणी नसणार. एक नंबर पिक्चर आहे. त्याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्ण सांगितलेलं आहे बाळासाहेब ठाकरेबद्दल. त्यात ते कसे होते, काय त्यांची माणुसकी वगैरे, ते समाजासाठी काय केले त्यांनी, ते सगळं त्यामध्ये म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी हे केलं नाही. म्हणजे त्यांनी त्यांचं सगळं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल त्यांनी काय हे केलं ते दाखवलं त्यांनी. असं राजकारण वगैरे त्यांचं नाही, त्यांच्या लाईफबद्दल सांगितलं त्यांनी पूर्ण.
चित्रपट म्हणजे असा त्यांच्याबद्दल बरंचसा काही सांगतो चांगला. म्हणजे त्या पिक्चरमध्ये त्यांनी काय कसं शिवसेना तयार केली त्यांची ते सांगितलेलं आहे. त्यांनी कशी सेना त्यांची तयार केली. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? 5 पैकी 3.5 4 स्टार 4 देईल. एक नंबर पिक्चर होता, फार छान पिक्चर होता. बाळासाहेबबद्दल सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये आणि सगळं छान फार पिक्चर आहे आणि असंच सगळ्यांनी करावं बाळासाहेब ठाकरे सारखं. एक नंबर ॲक्टिंग होती त्यांची, पूर्ण बाळासाहेब ठाकरे सारखी ॲक्टिंग केली त्यांनी. एकदम भारी. 5. बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब ग्रेट पिक्चर, त्याहून ग्रेट, जबरदस्त. नवाजुद्दीन सिद्दीकीने कसा निवडलं त्यांचं कॅरेक्टर? छान कलाकार म्हणून खूप चांगला उत्कृष्ट कलाकार आहेत. बाळासाहेबांच्या उंचीपर्यंत कोणालाही पोहोचणं शक्य नाही. चित्रपट म्हणून त्यांनी भूमिका एकदम छान वठवली आहे, अप्रतिम. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? 5 स्टार देणं मुळात हे चुकीचं आहे. बाळासाहेबांचा चित्रपट हा स्टारमध्ये नाही बसू शकत. ते महाराष्ट्राचं दैवत आहे. ते अशा 4-5 स्टारमध्ये नका त्याला मावू फक्त तुम्ही. ते स्टारच्या फार पुढे आहेत. हा महाराष्ट्र जो काही आज उभा आहे आणि मराठी माणूस जिवंत आहे तो आमच्या बाळासाहेबांमुळे उभा आहे. त्यामुळे ते स्टारच्या फार पलीकडे आहे. पुढे एखादा स्टार काही आणखी वाढवता येतात का बघा, तेव्हा आपण ते स्टार देण्याचा विचार करू. ओके. कसा वाटला का तुम्हाला चित्रपट? खूप छान आहे पिक्चर. काय बोलणार तुम्ही चित्रपटामध्ये? कथानं खूप व्यवस्थित गुंफल्या गेलेलं आहे आणि हे हिरो जे दाखवलेलं आहे बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेमध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? 5 पैकी मी 4.5 स्टार देऊ शकतो. आणि याचा इलेक्शनवर काही फायदा होईल का? प्रभाव पडतोच, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडतोच आणि शिवसेनेचा प्रभाव आहेच. मराठी माणसाला जोपर्यंत जागृती हे करायची आहे तोपर्यंत शिवसेना आवश्यक. एक नंबर पिक्चर आहे. सगळ्या तरुणांनी हा पिक्चर बघायला पाहिजे. एक आपला देश, देव, धर्म आणि यासाठी हा पिक्चर बघायला पाहिजे. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? फुल 5 स्टार. स्वर्गवासी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आम्ही आज संभाजीनगर शाखेच्या वतीने सर्व शिवसैनिकांना पिक्चर दाखवला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा पिक्चर सर्वांना दाखवला. त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि या सिनेमाला 100 पैकी 100 मार्क मिळतीलच अशी आमची अपेक्षा आहे. तर हा पिक्चर म्हणजे खूप आमच्या शिवसैनिकांना आणि प्रेरणा देणारा आहे, नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे. मी तर बाळासाहेब जवळून बघितलेलं आहे, कारण मी पहिल्या आधी शिवसेनेत मी होतो. पण हे नवीन प्रेरणा आपल्या नवीन पिढीला अगदी बाळासाहेबांना देऊ हीच इच्छा आहे सगळ्यांना. जे बाळासाहेब ठाकरे यांचं जे धाडसीपणा, बोललेले शब्द वगैरे आणि सर्व म्हणजे यांना प्रेरणा देणार आहे आजच्या तरुणांना. 5 पैकी 5. साहेबाचं चरित्र हे 2 घंट्यापूर्वी 2 घंट्यासाठी मर्यादित नाही. साहेब अपार 7 समुद्रापलीकडे साहेब होते. असा अविस्मरणीय सोहळा आमच्यासाठी होता. साहेबाला बघू शकलो नाही, साहेबाच्या जवळ जाऊ शकलो नाही, हे आमचं दुर्भाग्य म्हणा. पण आज साहेबाचं चरित्र बघून आम्हाला आज काहीतरी शिवसैनिक असल्याबद्दलचा गर्व आणि अभिमान वाटतो. कारण की तरुणासाठी साहेबांनी आम्हाला असं फक्त राजकारण हा विषय शिकवलंच नाही. साहेबापासून जे शिकलो, देशभक्ती कशी करावी, काय करावी, आपण जनतेचं काम कसं करावं, अपाष्टता असलेल्या लोकांचं काम कसं करावं हे साहेबांनी शिकवलं. सहसहचं जे रक्त म्हणता तुम्ही, साहेबांनी आधी देशभक्तीचं रक्त आम्हाला शिकवलं आहे. कानाकानात नसा नसा साहेबाचं रक्त आहे आमचं. साहेबांनी देशभक्ती कशी करावी, विशेषतः पुन्हा त्यानंतर आपल्या स्वतःच्या लोकांचे हाल अपेष्टा यांच्यासाठी कसं लढावं हे आम्हाला साहेबांनी शिकवलं. आणि साहेबाचं मी संजय राऊत साहेबांचे मनापासून अभिवादन करीन आणि धन्यवाद करीन की त्यांनी साहेबाचं आपल्याला 2 घंट्याचं वयानं चरित्र दिलं. या नवीन जे युवक आहे त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून ते असेलच. त्यामुळं राजकारणाशी काय घेणं, सत्ता असो नसो आमचे साहेब सत्तेवर लात मारत होते आणि आमचे साहेबाचे शब्द म्हणजे आमच्यासाठी सत्ता आहे. आम्हाला गरज नाही आणि आमच्या पद्धतीने काम करू शकतो. बाळासाहेबांचा पिक्चर हा सर्व नवीन आपले मुलं आहेत, युवा, त्यांना बाळासाहेबाची छबी, बाळासाहेब काय आहे, बाळासाहेबाचं कार्य काय आहे, त्यांना किती कष्टातून शिवसेना निर्माण केली, उभी केली, हा नवीन पिढीला पाहण्याची म्हणजे आणि बाळासाहेबांची जी छबी होती ते आज ह्या पिक्चरमधून नवीन मुलांना पाहिली. त्याच्यामुळं घराघरामध्ये बाळ शिवसैनिक तयार होईल
हा पिक्चर पाहिल्यावर. आणि बाळासाहेबाचा जो आदर्श आहे सगळ्या महिलांनी, नवीन महिलांना, की बाळासाहेबांचं जे कार्य आहे हे या पिक्चरमधून पाहायला मिळालं. त्यामुळं सर्व महिला, शिवसेनेच्या नवीन महिला, सर्व पदाधिकारी उत्साहानं हा चित्रपट पाहिला आणि बाळासाहेबांची छबी सर्वांना पाहायला मिळाली, की बाळासाहेबांनी किती कष्टानं शिवसेना उभा केली. आणि ही शिवसेना उद्धवसाहेब, आपले सर्व नेते शिवसेनेचे, आमच्या संभाजीनगरचे खासदार, इथले महापौर, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी सर्व, आणि जे निर्माण केलेले सगळे संजय राऊत, आपले सर्व पदाधिकारी हा पिक्चर पाहण्यासाठी खूप उत्साहित होते. आणि हा पिक्चर पाहिल्यावर अतिशय आनंद झाला सर्वांना. आणि जो अभिनय केलेला आहे, जो ॲक्टर खरोखर सिद्दीकी, खरोखर बाळासाहेबच एकदम, काहीच फरक नाही. कारण मी बाळासाहेबाला पाहिलेलं आहे, बोललेली आहे, मुलाखत घेतलेली आहे. खूप छान वाटला, एकदम आनंद वाटलं पिक्चर बघून. बाळासाहेबाला एकदम मला असं वाटलं साक्षात त्यांना बघितलं वाटलं, म्हणजे अशी त्यांची कमी वाटलीच नाही. म्हणजे इतका छान वाटला पिक्चर, एक भावना तयार होईल मनात लोकांच्या. किती स्टार देणार तुम्ही 5 पैकी? 5 बी त्यांनाच देणार. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय झाला त्या त्या ठिकाणी बाळासाहेबांनी त्यांना आपल्या ठाकरे भाषेमध्ये कडक उत्तर देऊन मराठी माणसाला आधार दिला. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची बाजू कणखरपणे मांडली. या मुद्द्यावर शिवसेनेने महाराष्ट्रामधील पुढील वाटचाल कशी केली त्याचा आधार नवीन येणाऱ्या मुलाला पाहायला भेटेल या पिक्चरद्वारे. नाही, तसं आहे, चित्रपट फारच चांगला आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीनं फारच चांगलं काम केलेलं आहे. आणि एकंदरीतपणे बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे जीवनपट दाखवलेलं आलेला आहे तो फारच चांगला आहे.